तिथे जाऊन आम्ही आंदोलन करतोय, मोर्चे काढतोय आणि या सगळ्या गोष्टीचा राग धरून आम्हाला 2 दिवस लागोपाठ सांगण्यात आलं का तुम्ही भाजपमध्ये या, तुमची घरं आम्ही वाचवू. पण आम्ही त्यांना सांगितलं की घरं मोडली तरी चालतील पण आम्ही भाजपमध्ये जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर सकाळी आमची राहती घरं जमीनदोस्त केली, आमच्या पक्षाचं कार्यालय तोडलं. खासदार हेमंत सवरा साहेब आणि इथलं बीजेपीचं माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील आणि बाकीचे जेव्हा भाजपचे नेते या गावामध्ये आले होते अर्नाळ्याची स्मशानभूमीचे उद्घाटन करण्यासाठी, तेव्हा यांच्यासोबत 10 ते 15 पण गावातले स्थानिक लोक नव्हते. आणि तेव्हा मेजॉरिटी दाखवण्यासाठी या लोकांनी बांगलादेशीला जमा केलं आणि त्यांच्या फोटोमध्ये ह्यांच्या खांद्याला खांदा लावून तो बांगलादेशी लोक उभे आहेत आणि त्यांच्या घरांना या लोकांनी प्रोटेक्शन दिलं आणि आमच्या पक्षाचं कार्यालय आणि आमची घरं उद्ध्वस्त केली. सांगू कोणाला ऐकणार कोण अशी व्यथा तुम्ही चित्रपटात पाहिली असेल, पण अशा प्रकारचं दृश्य आता अर्नाळा 44 क्रमांक आणि 45 या सर्वे क्रमांकावरती पाहायला भेटलाय. कालच्या सुमारास इकडे एक मोठी कारवाई करण्यात आली. ती कारवाई इकडे कुठे नाही तर आदिवासी बांधव जे पालघर जिल्ह्याची शान आहे भूमिपुत्र त्यांच्या घरावरती करण्यात आली. ते कोणाचं सांगण्यानुसार आणि कशा प्रकारे या सर्व गोष्टी जाणण्यासाठी आज आपण त्यांच्या ठिकाणी आलोय आणि त्यांना विचारायचा प्रयत्न करू नेमका हा दृश्य कसा होता. आज त्यांचं घर नाहीये, छत नाहीये, ते कशा प्रकारे जीवन जगत आहे, ज्या प्रकारे आता टेम्परेचर एवढा मोठ्या प्रमाणात आहे आणि शासनाने त्यांना आदेश दिलेला आहे तर 1 ते 3 मध्ये दरम्यान तुम्ही बाहेर पडू नका, अशा प्रकारे ते घराच्या बाहेर 24 तास राहत आहे. या सर्व गोष्टी कशा प्रकारे त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न करू. सध्या आपण जे इकडचे स्थानिक जे समाजसेवक म्हणजे कार्यकर्ता बोलले जातात शिरू वाघ आहेत, ते काल या सर्व गोष्टीवरती होते आणि रडत सुद्धा होते. काय नेमकं प्रकरण होतं त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. शिरू वाघ जी काल आम्ही पाहिला का पहिल्यांदा आपल्या डोळ्यात अश्रू आला, आपण आपल्या घरासाठी रडत होते, लोकांना न्याय देणारे शिरू वाघ स्वतःसाठी रडत होते. काय झालेला नाही, ज्यावेळी स्वतःच्या आई बहिणीला अशा पद्धतीने खेचत असतील त्या शेरू वाघ काय आमदार राजन नाईकच्या जरी घरातल्या कोणाच्या महिलांसोबत असं झालं तर त्यांना सुद्धा ते रडतीलच. परंतु आम्हाला जेव्हा इलेक्शन झालं आणि बीजेपीची सीट आली, विरारच्या जेव्हा विवांत हॉटेलमध्ये लोकशाहीचा मुर्दा पाडला गेला, त्याच वेळी आम्हाला समजलेलं की आता आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि मग आता बीजेपीचे आमदार राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये तो मुद्दा उपस्थित केला की बांगलादेशी इथे राहतायत, वावर आहे त्यांचा, आणि त्यांनी ते सांगताना पण असं सांगितलं की मागे काही आढळून आले. ही खरी गोष्ट आहे, त्यांनी खोटं नाही सांगितलं. पण अर्नाळा पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दाखल आहे बांगलादेशांवर, वसई कोर्टामध्ये ती केस सुद्धा पेंडिंग आहे. मग त्यांच्या घरांवर का नाही कारवाई झाली? पोलीस यंत्रणा काय एवढी कमजोर आहे? बांगलादेशी कसा शोधून काढायचा ते बरोबर शोधून काढू शकतात, पण त्यांनी फक्त आमच्या लोकांच्या घरावर कारवाई केली, बांगलादेशींना पाठीशी घालण्याचं काम केलं. कारण की ते बांगलादेशी त्यांच्या पक्षामध्ये आहेत, त्यांच्या सोबत आहेत आणि इथल्या कातकऱ्यांची घरं तोडली. भाजप पक्षासोबत ते काम करतात बांगलादेशी. मला देशभरात मोदीजी सांगतात का बांगलादेशी भगाव आणि देश बचाव, आणि त्यांचेच कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देऊन इकडे संरक्षण करतात. नाही, जो विरोध करेल त्याला भगाव न जो त्यांच्यासोबत जाईल त्याला बचाव, अशी परिस्थिती आहे. तर लिगली तर राहू शकत नाही आपल्या भारतात. त्यांचं भाजप सोबत गेलं तर सगळं चालते ना, भाजप सोबत गेलं तर सगळं चालते. तर तुम्हाला कसं माहित पडलं का हे सर्व कारणीभूतचं पाठचं मागं म्हणजे भाजपच होता, भाजपनीच हे कारवाई करण्यात आली? नाही, आम्हाला सांगितलं ना का आमच्या भाजपमध्ये आम्ही तुमची घरं तोडत नाही. कोणी सांगितलं? त्यांच्याच लोकांनी सांगितलं की आमदारांना फोन कर होते. म्हणजे असं काही लोक आहेत त्यांच्याशी आमचे पण चांगले संबंध आहेत, त्यांनी आमच्या घरी येऊन सांगितलं की भाजप सोबत जा, ते तुमची घरं तोडणार नाहीत, आमदारींना फोन लावा. आम्ही आमदारांना कॉल केला, आमदार सांगतात की मेसेजवर बोला. आणि मग तरी सुद्धा 132 का 133, आता 32 का 33 का 34 माहित नाही, पण स्नेहा दुबे आणि राजन नाईक एवढे दोघं माहित आहेत. अच्छा, या दोघांनी आपल्याशी बोलणं केलं? नाही, फक्त आम्ही सोनूताईला फोन केला होता, त्यांनी सांगितलं मेसेजवर बोल. आणि आम्हाला बरेच जणांनी ऑफर दिली की तुम्ही बीजेपी मध्ये जा, त्यांच्याशी बोला, तुमची घरं तोडणार नाहीत. पण आम्ही लोकांनी ठरवलं की तिथे गेल्यानंतर काय होणार, ते जसं वाजवतील तसं आम्हाला इथं नाचावं लागेल. त्याच्यापेक्षा आमची ढोलकी ना आमचाच नाच, तर आमचं आहे त्या बरं आहे, त्याच्याकरता आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. पण शेवटी आमच्या घरांवर कारवाई झाली, पण ही पूर्णपणे बेकायदेशीर कारवाई आहे. तहसीलदाराने आम्हाला जी नोटीस दिली कलम 50, ते कलम 50 त्यांना अभ्यास नसेल पण त्यांच्यापेक्षा जास्त आमचा अभ्यास आहे. आम्ही झाडाच्या बुडाखाली बसून शिबिरं घेतलेलं 10-10, 15-15 दिवस. ते कलम 50 सांगते की 1 महिन्याची वेळ दिली पाहिजे, मुदत दिली पाहिजे. 1 महिन्याची वेळ देऊन त्या 1 महिन्यामध्ये तुम्ही त्यांचे वास्तव्याचे पुरावे मागितले पाहिजेत आणि त्या वास्तव्याचे पुरावे घेतल्यानंतर हिअरिंग घेतली पाहिजे आणि त्याच्यावर सुनावणी झाली पाहिजे आणि मग त्याच्यावर निर्णय दिला पाहिजे लिगल आहे की बिल्लिगल आहे. पण इथं काय नाही, 12ला नोटीस दिली आणि 13ला तोडून टाकली. म्हणजे 1 दिवस अगोदर नोटीस दिली आणि दुसऱ्या दिवशी इमिजिएटली तोडून टाकली. आणि आम्ही सुद्धा समजू शकतो की तहसीलदार, पोलीस, तलाठी, सर्कल माणसं आहेत, त्यांना विचाराने त्यांची नोटीस वाचवायची, त्यांची नोकरी वाचवायची आहे. त्यांच्यावर या भाजपच्या सरकारने प्रचंड दबाव आणला आणि दबाव आणल्यानंतर अधिकारी सुद्धा लढत होते साहेब, मंडळ अधिकारी मॅडम सुद्धा रडत होते आमचे घरं तुटत असताना. त्यांना कुठे बरं वाटते घरं तोडून, ही घरं तोडून त्यांना थोडी जमिनी घ्यायच्यात, पण या सरकारच्या दबावाखाली काम करतायत. इथे लोकशाही राहिलेली नाहीत.
हुकुमशाही पद्धतीने काम चालतंय. इथं कायद्याचं राज्य राहिलेलं नाही, कायद्याचं राज्य आहे. क्रांतिसिंह नाना पाटेकरांनी सांगितलेलं कायद्याचं राज्य चाललंय. आणि तशा पद्धतीने इथे हुकुमशाही पद्धतीने आमच्या लोकांच्या राहत्या घरांवर कारवाई झाली, घरं जमीनदोस्त केली, महिलांना घरातनं खेचून मारलं, आमचं ऑफिस तोडण्यात आलं. 80 एकर मध्ये फक्त हीच जागा होती का जी अनधिकृत होती? आणि बांधकाम इकडे आहे, म्हणजे रिसॉर्ट आहे, बंगले आहे, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. 80 एकर मध्ये आम्ही तरी असं समजतो की लढणारी लोक आम्ही आहोत. भाजपच्या विरोधात. हा, भाजपच्या विरोधात. आणि म्हणून आमचं तोडण्यात आलं. आमची जर तोडली, इथं वेश्या व्यवसाय चालतो, इथे दारूचे धंदे चालतात, इथे इनलिगली रिसॉर्ट आहेत, या सगळ्यांवर कारवाई नाही होणार. पण लाल बावट्यावर आणि आदिवासींवर, कातकरी समाजावर कारवाई झाली पाहिजे. का तर ती लोक लढतायत ना यांच्या विरोधात, बोलतायत ना यांच्या विरोधात, यांच्या विरोधात बोलणारे कोण राहिलेच नाही पाहिजे. मग अशा पद्धतीने जर कारवाई केली तर त्यांना असं वाटतं की गावातली लोक पण सांगतील अरे शेरूच्या मागे गेली तर आपली पण घरात तुटतील. पण आमची लोक सांगतात घरात तुटली तर तुझ्या घरात येऊन बसू, पण आम्ही माघार नाही घेणार. कारण की जन्माला आल्यापासून आमचा संघर्ष आहे. 5वीला आम्हाला लगेच हे सांगतात का पाण्याला घाबरतच नको ना, वाघाला भिजच नको ना, सरकारशी संघर्ष करतोस. म्हणजे आम्हाला जन्माला आल्यापासून संघर्ष आमच्या 5वीलाच पुजलेला आहे, तर आम्ही या संघर्षाला घाबरणार आहेत? आतापर्यंत 7वीला जेलमध्ये गेलो, सुटला बाशिंगाला तडीपार झालो, या सगळ्या गोष्टी भोगल्यानंतर आता कुठे आम्ही घाबरणार? किती वर्ष झाली आपल्याला ह्या भूमीवरती? जन्म आमचा इथलाच. नाव अर्नाळा ग्रामपंचायतच्या आमच्या शाळेच्या दाखल्यावर लिहिलंय जन्मस्थान अर्नाळा. अजून काय पाहिजे यांना? तरी सुद्धा कारवाई तुमच्यावर. कारवाई भाजपच्या विरोधात गेलं तर कारवाई. एक ठिकाणी आदिवासी बांधवासाठी सरकार अनेक घोषणा करते आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्यावरती कारवाई. त्या घोषणा फक्त कागदावर ना. आता तुम्ही पाहत असतील ना, लाडक्या बहिणी सांगतात 1500 देतो, पण बायांवर बलात्कार होतो, लहान लहान पोरींवर बलात्कार होतो. सरकार कुठे बसलाय? शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र होता, पण आज या लोकांनी काय करून ठेवलेलं आहे? आज लोकशाही तर राहिलीच नाही ना. जे पण सांगते सरकार ते टोटली चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे, फक्त देखावासाठी आहे. आज तुम्हाला सांगू शकतो की इथं कारवाई झाली, लगेचच त्याच कलमानुसार सतपाळ्याचा सांभाळेपाडा आहे, आदिवासी पाडा आहे, तलावाच्या किनाऱ्याला बसलेला आहे, त्या घरांवर कारवाई व्हावी म्हणून तिकडे तहसीलदारांना पत्र देण्यात आलेलं आहे. पुन्हा ह्या महेंद्रसारखे दुसरी लोक अजून तयार झालेत आणि त्या घरांवर पण कारवाई करा म्हणून पत्र दिले. तर हा विषय फक्त अर्नाळ्याचा नाही. ही तुटून गेली घरं, पण आहेत ती घरं वाचवायच्यात, आणि आहेत ती घरं आधी आहेत तो समाज वाचला पाहिजे. ह्याच्यासाठी काळाची गरज आहे की जिल्ह्यातले नाहीत, अख्ख्या महाराष्ट्रातला आदिवासी समाज आणि कष्टकरी समाज, कातकरी समाज ह्यांनी संघर्ष झालं, एकत्रित झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. आणि या माजलेल्या सरकारच्या विरोधात संघटित होऊन संघटित ताकदीनुसार यांच्या विरोधात संघर्ष पुकारून आणि लढा दिला पाहिजे. त्यावेळी यांना यांची जागा दिसेल, त्याशिवाय यांना यांचं समजणार नाही. तर आम्ही लोकांनी निर्धार केलेला आहे. काल आमची मिटिंग झाली तालुका कमिटीची. येत्या सोमवारी दुपारी 2 वाजता वाघोळीला जमणार आम्ही. ज्या वाघोळीला 2009ला तुम्हाला आठवत असेल तिथं मारपीट झाली होती, त्याच वाघोळीला आम्ही जमणार आणि तिथून बाबासाहेबांचे शूल झलकारी, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांच्या हातात फोटो घेणार आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चाल करणार आणि आम्ही निवडून दिलेल्या आमदाराला जाऊन जाब विचारणार प्रेमाने. आता आम्हाला बघायचं आहे की जनता ज्यावेळी आमदाराच्या घरावर येते जाब विचारण्यासाठी आणि आमची सत्य परिस्थिती सांगण्यासाठी, तेव्हा आमदार पोलिसांना पुढे राखून आमच्यावर दडपशाही आणतात, की त्यांचे गुंडे पुढे राखून आम्हाला थांबवतात, किंवा जसे इलेक्शनला आमच्या दरवाजावर येऊन हात जोडून मतं मागतात तसं ते आमच्या समोर चर्चा करायला येतात का, हे आम्हाला बघायचं आहे. बघायचं नक्की होणार. हो, बघायचं आम्हाला. म्हणजे आंदोलन ठरणारच ना. काय करणार? तुरुंगात नेऊन टाकणार. काय आमची घरात नाही मिळत काय, तुरुंगात जेलमध्ये जायचा? काय म्हणणं? आपण पण काल रडत होते घर वाचवायसाठी. काय होता परिस्थिती? काय मागणी काय तुमची? मला मागणी नाही, मला काय नाही मापा मिळेल, मला घर बांधून पाहिजे, घर परत पाहिजे तसं परत पाहिजे, मला बांधून पाहिजे, परत पाहिजे. आपण पण रडत होते. काय होतं म्हणजे कालचं दृश्य, शेरू वाघ सर्व आपलं कुटुंब, काय पाहिजे सरकारकडे? आता काय मागणी आपली? आम्हाला परत घर पाहिजे. जसं तोडलं तसं आम्हाला होतं, आमचं जसं घर तसंच पाहिजे आम्हाला. चुकीचं झालंय कारवाई. हा, चुकीचं झालंय. अजून लोक जे शेरू वाघ यांच्या समर्थनासाठी आलेले, काय सांगणार? आपण पण लाल बावटाचे एक कार्यकर्ता आहे, आपण शेरू वाघ साठी, आदिवासी बांधवासाठी आपण इकडे आलेले, काय म्हणणार? कालचा जे कार्यक्रम झाला, आम्ही गेली 40 वर्षे कातकरी समाजासाठी काम करत असतो. आणि कातकरी समाज हा पूर्वी स्थलांतरित, कुपोषित आणि तो विकासाच्या मूळ प्रवाहापासून कोसो दूर असलेला हा समाज आहे. आणि मग आम्ही एकत्र येऊन सगळे सुशिक्षित पोरं, सुशिक्षित मंडळी आमच्या समाजामधली होती, ती थोड्या प्रमाणात होती, ती सगळी एकत्र येऊन आम्ही ही संघटनेची बांधणी केली. कातकरी संघटना म्हणून आम्ही बांधणी केली. आणि त्या कातकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, नाशिक जिल्हा, पूर्ण महाराष्ट्रभर कातकऱ्यांनी एकत्र यावं म्हणून आम्ही घोषणा केली. आणि ते काम सतत आमचं 10 वर्ष झालं. 10 वर्षानंतर कातकरी समाज हा कुठेतरी एकत्र आला. आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं का कातकरी समाज हा महाराष्ट्र राज्यामध्ये
मोठ्या प्रमाणात आहे, परंतु तो स्थलांतर होत असल्या कारण त्यांची गणना नाही आणि तो नेमका कुठं राहतो. मग आज हे अर्नाळे गावामध्ये जर शेरू असेल तर तो 5 वर्षांनी कुठे गेला याचा पताच लागत नव्हता आणि तो पत्ता काढण्याचं काम हे आमच्या संघटनेने केले आणि म्हणून आम्ही सरकारशी त्या वर्षापासून गेली 40 वर्ष भांडत आहोत की कातकरी समाज हा आदिम जमातीमध्ये मोडला जातो. म्हणजे आदिवासी समाज जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात खालच्या दर्जाचा समाज गणला तर तो हा कातकरी समाज आहे आणि कातकरी समाजाला कुठेतरी विकासाचा मूळ प्रवाहात आणण्यासाठी सरकारचं काम आहे, सेंट्रलचं काम आहे आणि ते काम त्यांनी चोख बजावावं अशी आमची मागणी वेळोवेळी मोर्चाच्या माध्यमातून, असे धरण्याच्या माध्यमातून, तो रास्ता रोकोच्या माध्यमातून करत होता आणि ती मागणी राष्ट्रपती महोदयांनी ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मग आदेश काढले की जिथं जिथं कातकरी समाज असेल त्यांची गणना करा, त्यांचा सर्वे करा आणि जिथं त्यांना जागा मिळत असेल तिथं त्यांना ती जागा नावावर करा, तिथे त्यांना घर बांधून द्या. अलीकडेच माननीय द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी एक GR काढला की PM जनमन योजना म्हणून ही लॉन्च झाली आणि त्या योजनेचा ध्येय असा आहे की जिथं कातकरी असेल तिथं त्याला त्या जागेवरती पाहणी करून त्याची जागा ती नावावर करायची, तिला घराचा लाभ द्यायचा, घरकुलाचा लाभ द्यायचा, त्याला व्यवसायासाठी कुठेतरी अनुदान देऊन त्याला विकासाच्या मूळ प्रवाहात, शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचं काम हे सरकारने केलं पाहिजे असा त्यांचा आदेश असताना सुद्धा दुसऱ्या ठिकाणी प्रशासनानेच कारवाई केली. मग हेच माझं सांगायचं मत आहे का एका बाजूने सेंट्रल गव्हर्नमेंट, महाराष्ट्र शासन जर कातकऱ्यांच्या आदिम जमातीच्या बाजूने निर्णय घेत असेल आणि त्यांना कुठेतरी स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न करत असेल, मग स्थानिक प्रशासन हे असं का करतं? जर त्यांनी केलं असेल तर आजचे आज मग ते नगरपालिका प्रशासन असो, महसूल प्रशासन असो, पोलीस प्रशासन, जेवढे लोक इथं होते मग JCPच्या माध्यमातून असतील, ऑफिसच्या माध्यमातून असतील, गव्हर्नमेंटचे जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांच्यावर एट्रोसिटी ही दाखल झाली पाहिजे. जर इथे एट्रोसिटी दाखल झाली नाही, येणाऱ्या काळामध्ये कातकरी जर एकत्र आला तर आम्ही नाही महाराष्ट्राला जुमानणार, नाही सेंट्रल गव्हर्नमेंटला जुमानणार. आमचा संघर्ष अट्टर राहणार कारण आम्ही एक तर मेलेलोच आहोत, आम्ही नंगे फकीर आहोत. आमच्याकडे काय ना, आमचा कातकरी समाज असा आज मिळवायचा संध्याकाळी खायचं असा आमचा समाज आहे आणि तो समाज जर रस्त्यावर उतरला तर त्याला आवरण्यासाठी गव्हर्नमेंटला पूर्ण जगाच्या गोळ्या जमा केल्या तरी तो आवरण्यासाठी त्यांच्या आवाक्यात येणार नाही, हे मी सरकारला ठामपणे सांगतो. ज्याने हे दुष्कृत्य केलंय आमच्या कातकरी बांधवांची जी घरात तोडली ते तशी बांधून ह्या आठवड्यामध्ये दिली नाहीत तर पुढच्या आठवड्यापासून काय होईल याचा परिणाम या शासनाने घ्यावा, याची नोंद घ्यावी आणि कातकरी समाजाला जिथं असेल तिथं शेठ सावकारीची जागा असेल, रेव्हेन्यू डिपार्टमेंटची असेल, फॉरेस्टची असेल, मत्स्य विभागाची असेल, गुरचरण असेल किंवा काही जागा जी सरकारची असेल, खाजगी असतील, त्या जागा त्यांच्या नावावर करून देणं बंधनकारक आहे. तसं राज्यपालांचा पण GR आहे. तरी सुद्धा असं वागत असेल पहिल्यांदा त्याच्यावर एट्रोसिटी दाखल करा आणि उद्या आमच्या जागा नावावर करून आमची घर आम्हाला बांधून द्या. बघितलं ज्या प्रकारे लोकांची मागणी आपण ऐकली असेल, ज्या प्रकारे शेरुवाग जे समाजसेवेमध्ये चांगलं काम करत असतात, त्याचबरोबर आदिवासी बांधव जे पालघर जिल्ह्याची शान बोलले जातात, दुसऱ्या ठिकाणी शासन भाजपचे लोक असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांचा आरोप आहे का त्यांच्या लोकांनी तक्रार देऊन फक्त 44 सर्वे क्रमांक आणि 45 मध्ये हीच जागेवरती जे आदिवासी बांधव भाजपच्या विरोधात नेहमी लढत होते त्यांच्या घरावरती कारवाई करण्यात आली. आता बघण्यासारखं असेल कशा प्रकारे उद्याचा दिवस असणार आहे. आमदारांच्या घरावरती हे थेट मोर्चा घेऊन जाणार आहे. मोर्चानंतर काय दृश्य समोर येणार आहे, सर्व गोष्टी आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला कृपया करून लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.